तर हे आहे नाचणीचं पीठ. नाचणीचं पीठ आपण छान चाळून घ्यायचं. मी इथे चहा गाळणी वापरली आहे अजून बारीक येण्याकरता. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी पातेल्यामध्ये उकळून घ्यायचं. त्यामध्ये 2 खजूर टाकायच्या आणि 15 मिनिटं भिजू द्यायच्या. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. भांड्यामध्ये थोडंसं अगोदर तूप घालायचं. त्यानंतर छान हलवून घ्यायचं आणि मग नाचणीचं पीठ घालायचं. त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचंय. आता इथे तुम्हाला जर तूप टाकायचं नसेल तर तुम्ही डिरेक्टली नाचणीचं हे जे पीठ रंग बदलेपर्यंत भाजून घेऊ शकता. आपण आता खजूर भिजत घातलेलं जे पाणी होतं तेच पाणी आता मिश्रणामध्ये टाकायचंय. छान हलवून घ्यायचंय. त्यानंतर ही खजूर जी आहे मॅश केलेली ती टाकायची. याला सारखं आपल्याला मिक्स करत राहायचे जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत. त्यानंतर वाटीमध्ये पुन्हा ते गरम केलेलं पाणीच घ्यायचंय आणि तेच टाकायचंय. हे असं काहीसं बनतं मिश्रण. ही रेसिपी बनवताना आपल्याला त्याला खूप चांगल्या प्रकारे मिक्स करत राहावं लागतं. त्यानंतर हे असे उकळी येऊपर्यंत आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं मिक्स करत राहायचंच आहे. तर आता आपली ही नाचणीची पेज तयार आहे. उकळी येऊन झाल्यानंतर त्यानंतर वाटीमध्ये काढून यामध्ये आपण खजूर टाकली आहे त्यामुळे त्याला छान गोडवा आलेला असतो. तुम्हाला वाटत असेल तर 2 किंवा 1 असं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही खजूर ॲड करू शकता. चला तर मग हे मी आता कानाला खाऊ घालते आणि तुम्हीही बघा त्याची रिॲक्शन. त्याला हे आवडतं. त्याने छान मस्तपणे शांततेत खाल्लं. तुम्हीही बनवा आणि आपल्या बेबीला खाऊ घाला आणि मला नक्की सांगा तुमच्या बेबीला आवडलं की नाही ते. चलो बाय बाय.